2026 मध्ये वॉर चालू आहे, इराणवरती अटॅक होतोय, त्याचा आपल्या इकॉनॉमीवरती पण केवढा परिणाम होतोय. मग मला 25% जास्तीच रिटर्न मिळाले पाहिजे, हे बरोबर नाहीये. तुम्ही व्यवस्थित ऍसेट अलोकेशन केलं तर तुम्हाला जेव्हा पैसे पाहिजेत ना त्यावेळेला भरपूर चांगले पैसे त्या अलोकेशन मधनं मिळतात. ज्यांचे छोटेसे का होईना पण स्वप्न होते, की माझं एक छोटं स्वप्न होतं, मला हे हवं होतं, की मला हे करायची इच्छा आहे आणि ते पूर्णत्वाला गेलं, अशी काहीतरी एक छान स्टोरी तुमच्याकडे नक्कीच असेल. आमच्याकडे दूधवाला होता, दरवेळेला दूध घालायचा आणि त्याचे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करा बर, कुठेही तुम्ही योग्य असेल तिथे. त्या विश्वासावर बाबांनी जे पैसे इन्व्हेस्ट केले होते त्याचा नंतर फोन आला की ताई तुमच्या इन्व्हेस्टमेंटमुळे माझ्या मुलीचं पूर्ण शिक्षण झालं, माझ्या मुलीचं लग्न झालं आणि अजूनही पैसे शिल्लक आहे, मी खूप खुश आहे. रिस्क घेताना सुद्धा नक्की रिस्क कुठं घेतोय आणि काय घेतोय हे जेव्हा तो व्यक्ती इन्व्हेस्ट करतो ना तेव्हा त्याला ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. पैशाच्या पलीकडे एक अशी फिलिंग तुम्हाला कधी आली आहे का की इट्स वर्थ इट? ऑब्वियस त्या फॅमिलीला असं झालं की बाबा गोल न करता मला गाडी घ्यायची आहे, तर मग गाडी घ्यायची तर पैसे कुठेतरी कमी पडतायत, मग तुझे पैसे माझे पैसे मग इथून कुठून काढू शकतो, मग SIP मधनं काढू शकतो की नाही काढू शकत, मग किती काढू शकतो, कसा प्रॉफिट होतो. आणि जेव्हा त्यांना लक्षात आल्यानंतर की इथून आपल्याला गाडी घ्यायचं त्याच्यापेक्षा सुद्धा खूप काही पैसे आहेत. तर 60 वर्षाच्या व्यक्तीचं जे पण रिस्क प्रोफाइलिंग आपण मगाशी म्हणालो, तर ते कसं केलं गेलं पाहिजे? इन्व्हेस्टरकडे माप आणि बा असला पाहिजे. माप म्हणजे मल्टी असेट फंड आणि बाप म्हणजे बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड. मी असं ऐकलं की तुम्ही कविता पण खूप सुंदर करता, तर मला एक सुंदर म्हणजे या संदर्भातली एक कविता तुमची ऐकायला खूप आवडेल. मग मला प्रश्न पडतो पैशासाठी आम्ही आहोत की आमच्यासाठी पैसा, मग मला प्रश्न पडतो पैशासाठी आम्ही आहोत की आमच्यासाठी पैसा. तो वाढला तर गरजा वाढणार नाहीत का, तो वाढला तर गरजा वाढणार नाहीत का, त्यासाठी प्रॉपर अलोकेशन करणे ॲसेटचे हे गरजेचे नाही का, त्यासाठी ॲसेट अलोकेशन करणे गरजेचे नाही का.